नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला जो क्लास आहे त्या क्लासचा 8वा दिवस आहे आणि या क्लासच्या 8व्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत की मी जे डेलीचे माझे कामं असतात ते सर्व आटपून कसे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास घेते, सर्व कामे कशी मी मॅनेज करते। मीच काय तर सर्व जे लेडीज आहेत आपल्या त्या सर्व लेडीज माझ्यासारखीच कामं करून ते सुद्धा स्टिचिंग करतात, घर सांभाळून ते कसे पैसे कमवतात, तरीसुद्धा त्यांच्या कष्टाला एवढं कष्ट करूनसुद्धा त्यांना म्हणतात की घरच्या घरी कायच कामं असतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी लेडीज घरी राहून किती मेहनतचे कामं करते आणि ती त्या मेहनतच्या कामातून कसे पैसे कमवते। एक लेडीज जे करते ते कोणीही करू शकत नाही, कारण झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिची सर्व कामे ती कशी मॅनेज करते। एक सेकंडचा सुद्धा तिला आराम नसतो, तरीसुद्धा ते कुणाकडे काही अडचणी न सांगता ते तिची कामे जे आहेत ते चालूच ठेवते। मुलाबाळाला सांभाळून मनामध्ये स्टिचिंगची जर आवड असली तर ते सर्व करून सर्वांच्या जे जिम्मेदाऱ्या असतात त्या पूर्ण करून ते सर्व गोष्टी कशी मॅनेज करते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे। तर ऑनलाईन ऑफलाईन क्लास आणि निशूला स्कूलमध्ये सोडणं, माझा छोटा बेबी आहे एक 4 वर्षाचा, मी त्याला स्कूलमध्ये नेते आणते, घरचे सर्व कामं करते आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लाससुद्धा मॅनेज करते आणि स्वतःसुद्धा मी स्टिचिंग करते। तर आता माझा स्वयंपाक जो आहे ते चालू आहे। तुम्ही बघू शकता आलूची भाजी केलेली आहे आणि या तिकडच्या कढईमध्ये मला भात फ्राय करायचा आहे। तुम्ही बघू शकता रातचा भात आहे तो फ्राय करायचा आहे मला। निशूच्या पप्पाला खूप आवडतो म्हणून आता तो भात फ्राय करूया। नंतर स्वयंपाक झाल्यावर निशूला जेवण चारूया। ए पिलो 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 चल पटकन, पिलो ये पटकन, इधर जो जो कर, चल पटकन ये पटकन, बस बस ला बस बस। चलो 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 हाथ इधर बस झालं बस झालं। तुझं जेवण वगैरे झालं, तो गेला खेळायला आणि आता घासायची आहेत एवढी मोठी भांडी। स्वयंपाक झाल्यानंतर खूप सारे भांडे पडतात म्हणून आता मी भांडे घासते। भांडे घासल्यानंतर निशूला आई तिकडनं तो खेळत आहे त्यांना घरी घेऊन येते आणि त्याची तयारी करते स्कूलमध्ये जाण्यासाठी। एवढा दूर जाना मुश्किल आहे पायदल। मग जा ना संध्याकाळी आताच जा। आनंद 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 हो आनंद हाँ है ना ते नानी पापड़ विचारलेले हां का जानू से जाऊ राहिले ना मी बाबू बाट होतो काय कटिंग कर माय बाई तू तर लय हुशार झाली। हाँ
आता भांडे वगैरे सर्व घासणे झालेले आहेत. आता व्यवस्थित पाण्याने सर्व क्लीन करायचं आहे. तर व्यवस्थित सगळं क्लीन झाल्यावर जाऊन निशूला घ्यायला, आणि निशूला स्कूलमध्ये जायचं आहे. तर तिकडे खेळत आहे. मग त्यांना आणल्यानंतर करू त्याची तयारी. असं दररोजचं रुटीन जे आहे ते चालूच असतं. भांडी वगैरे झाली, सर्व क्लीन करून सुद्धा झालंय. आता निशूला आणायला जायचं आहे आणि त्याची तयारी करून त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे. ते समोर तुम्ही बघू शकता जानूची मम्मी ते दिसत आहे. तर आता माझे कामं झाले. तर आता चला, तुम्ही बघू शकता की माझं घर मी पूर्ण क्लीन केलेलं आहे, कारण की ते लेडीजसुद्धा येतात माझ्या घरी आणि निशूला स्कूलमध्ये पाठवायच्या अगोदर मला सर्व कामं करावीच लागतात. तर तुम्ही बघू शकता की ही मशिनी घेतलेली आहे. या मशिनीवर ते स्टिच करत असतात. तर 3 जणी ऑफलाईन आणि 1 जण ऑनलाईन असे माझ्याकडे 4 स्टुडंट आहे. सध्या क्लास सुरू केलेला आहे मी, 1च महिना झाला. आणि ही माझी मशीन आहे. यावर तुम्ही बघू शकता इथे मी माझे व्हिडिओसुद्धा काढत असते आणि इथं मी माझे स्टिचिंगचे कामं जे आहेत ते करत असते. तर हॉल तर मी क्लीन केला आहे. किचन बघू शकता, कारण खूप सारी घाण झालेली होती, स्वयंपाक केला होता. तर आता किचनसुद्धा मी अगदी क्लीन करून ठेवलेलं आहे. अगदी 12 वाजताच्या आतमध्ये मला ही सर्व कामे करावे लागत असतात. आणि आता चालली कामं वगैरे झाली, निशूला चालली बोलवायला. हा आमचा जिना आहे, खूप छोटा आहे. खूप जण जे माझ्याकडे स्टिच करायला येतात ब्लाऊज, ते खूप भेटतात या जिन्यावरून चढायला, कारण की 15 पायऱ्या आहेत ह्या आणि खूप अशा जवळजवळ आहेत. अशा जवळजवळ काय छोट्या आहेत आणि खूप उंच आहेत. तुम्ही बघू शकता. तर जाड कधी बाई आली कपडे स्टिच करायला तर तिला चढताच येत नाही, म्हणून ते खालीच राहते आणि मला आवाज देते. आता निशू बाहेर विहारात खूप जण मुलीसोबत खेळत आहे. तर मी चालली त्याला आणायला. तो घरी राहतच नाही, त्याला करमतच नाही घरी, म्हणून आता तो बघा तो कसा खेळत आहे त्यांच्यासोबत. आणि मी त्याला म्हणते घरी चाल, तरीसुद्धा तो येणारच नाही. हे मला माहीत आहे, पण तरी मला त्याला आणावंच लागणार आहे, कारण स्कूलमध्ये का कोडवाली पोळी तू कोणाला मग इथंच खेळता का? का हसू राहिले दादा? चाल ना घरी, माझं नको. ते पाणी कसं आहे पिऊन घे, मी ग्लास घरी नेते. हो ना, आजीच्या घरी देते. रोहित मामा गेला काय? रोहित मामाला तुझी कटिंग करायला न्यायला लावते ना. अय बाई दिदे, ते हार्ड आण इकडं. ते आण इकडे, ती इकडेच राहून जाईल. दादा सर रे, दाखव ग्लास इकडे. नको चाल, नको काढू, मी
काढला मी ना काढ बाबा इकडे बघ चल स्कूल बॅग घे पटकन पटकन घे हाय चलो निशूचा डब्बा पण भरला डब्बा वॉटर रेडी हाय चला 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 उघड दरवाजा उघड डोर उघड पटकन चल 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 निघ चाबी कुठे आई आले की जाऊ नको तू आई मला काय म्हणत तू आई स्कूलमध्ये जाऊ की मम्मी तू जाऊ नको आई कुठे आईला ठेवलं आईने कुठे काय आईने कुठे ठेवलं तू स्कूलमध्ये चालला मला जाऊ नको तू आई आली तुला बी जाऊ तुला हो का हा आता तुम्हाला रोजगारीचे पैसे देऊन दे बा तुम्ही मला घरी ठेवलं काही रोजगारी पडली आता मी निशू आणि रितिका म्हणजे माझ्या काकाची लहान मुलगी तिच्या हाती आहे कॅमेरा आणि ती व्हिडिओ काढत आहे आणि चाललं निशूला स्कूलमध्ये सोडायला बाबा दिसू राहिले का रितिका मागे नाही निशू स्कूलमध्ये गेला स्कूलमधून घरीसुद्धा आला आणि आता सुरू आहे माझा क्लास तुम्ही बघू शकता की माझ्या क्लासमध्ये 3 ज्या लेडीज आहेत ते स्टिच करत आहे आज कटिंग नव्हती स्टिचिंगच होती तर त्यांनी काही मला जास्त परेशान नाही केलं आणि ते त्यांची कामं जी आहेत ती सुरू आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ते स्टिच करत आहेत तर
अरे बाबा नुसतं खाल्ला तर झाले का पकडा सुरू. आता डबल तुम्ही याच्यावर दोन्ही पण बरं करा. क्लास जो आहे तो झालेला आहे. आता मी चालली बाजारात. तर चला बाजारातून आल्यानंतर भेटूया. बाजारातून काय काय सामान आणते हे मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि बाजार करून आल्यानंतर बघूया आपण. तर बाजारातून आणले मी गाजर. पण हे गाजर आणले मी फक्त हलवा करायला, कारण मला खूप हलवा आवडतो म्हणून गाजर आणले. टोमॅटो आणले, वांगी आणले, गोबी पण माझी फेवरेट. चायमध्ये टाकायला गवती चहा, मेथी, मिरच्या, सांबार, जेही काही आपला बाजार असतो ते सर्व मी आणलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता खूप साऱ्या म्हणजे फ्रीजमध्ये रोचायचं बाकी आहे. तर आता फ्रीजमध्ये व्यवस्थित सर्व पन्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पन्नीमध्ये ठेवलेलं आहे मी भरून. आणि आता स्वयंपाक वगैरे सर्व बाकी आहे. तर स्वयंपाक करूया नंतर. तुमच्यासोबत एवढा व्हिडिओ शेअर केला, नक्की आवडला असेल तुम्हाला. तर अशा असतात एका लेडीजच्या मागे कामं. सकाळपासून तर रात्रीपर्यंत एवढे सारे कामं करूनसुद्धा घरचे म्हणतात कायच करतं. घरच्या घरी कोणतेच कामं असतात. तर तुम्ही बघा कशी कामं केली मी.